दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा सवाल, भाजपची भूमिका संघाला मान्य आहे का? नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज. राजकारणात विचार आणि मूल्यांवर आधारित लढाईचे अधिष्ठान असते. मात्र आज भारतीय जनता पक्षाने संघाच्या मेहनतीचे केलेले भांडवल हे केवळ विषारी फळ असल्याचा जोरदार आरोप शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात केला. भाजपची भूमिका संघाला मान्य आहे का असा सवाल करताना त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे उदाहरण पुढे केले आहे आणि संघ व भाजपच्या नात्यातील विसंवाद अधोरेखित केला. दसरा मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले की भाजप आता सतत हिंदू मुस्लिम करून मतांचे राजकारण करत आहे, परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनीच अलीकडे मंदिर मशिदीचे राजकारण करू नये असे स्पष्ट केले होते. तसेच संघाने आर्थिक विषमता, शिक्षण, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांवर लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले होते. यावरून ठाकरे यांनी उपस्थितांना विचारले की संघाला हे मान्य आहे का की भाजप त्यांचा गैरवापर करत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की संघाचा आजपर्यंतचा इतिहास मेहनतीचा आहे, पण भाजपने तीच मेहनत आपले राजकारण मजबूत करण्यासाठी वापरली. आज जे भाजपच्या हाती आहे ते खरे तर संघाच्या परिश्रमाचे फळ आहे, पण दुर्दैवाने हे फळ विषारी ठरले आहे. समाजात फूट पाडणे, द्वेष निर्माण करणे आणि निवडणूक जिंकण्यासाठी भावनांचा गैरवापर करणे या गोष्टींनी संघांची मेहनत वाया घालवली आहे. दसऱ्याच्या मेळाव्यात ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर थेट हल्ला चढवला. सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर जे डावपेच रचले गेले त्यात भाजप अडकलेला आहे. महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलले याचा हिशोब लोकांना द्यावा लागेल असे ते म्हणाले. त्यांनी असा इशारा दिला की जर शेतकरी, बेरोजगार, महिला आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत राहिले तर आम्ही मोठे आंदोलन छेडू. आज महाराष्ट्र संकटात आहे. रोजगाराच्या संधी नाहीत. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. अशा वेळी सत्ताधारी फक्त सत्तेसाठी राजकारण करत आहेत. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणारच असा इशारा त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या निर्णयावरही तीव्र टीका केली. ते म्हणाले, राज्यपाल हे केंद्र सरकारच्या दबावाखाली निर्णय घेत आहे. महाराष्ट्रात जे बदल झाले ते संविधानाच्या विरोधात आहेत. राज्यपाल जर राज्याचे खरे प्रतिनिधी असतील तर त्यांनी केंद्राचे ऐकण्याऐवजी महाराष्ट्रातील लोकांच्या भावनांचा विचार करायला हवा होता. या भाषणात ठाकरे यांनी विशेषतः संघ भाजप यांच्यातील सध्याच्या संबंधावर लक्ष केंद्रित केले. भाजपाला जर हिंदुत्वाचा इतकाच अभिमान असेल तर त्यांनी संघाचा सन्मान करायला हवा होता. मात्र आज परिस्थिती उलट झालेली आहे. संघाला राजकारणात ओढले जात आहे. ज्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवेचे काम केले त्यांचे नाव केवळ मतांसाठी वापरलेले जात आहे. त्यामुळे संघाच्या मेहनतीचे भाजपने केलेले हे राजकारण हे विषारी फळच आहे असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. उद्धव ठाकरे यांचे भाषण हे फक्त भाजपवर टीका करणारे नव्हते, तर त्यातून महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य झाले. संघाच्या कामगिरीचा सन्मान राखावा, राजकारणात केवळ भावनांचा वापर न करता खऱ्या प्रश्नांवर लक्ष द्यावे असा त्यांचा मुख्य संदेश होता. दसऱ्याच्या या मेळाव्यातून ठाकरे यांनी एकीकडे भाजपाला आव्हान दिले तर दुसरीकडे महाराष्ट्रातील लोकांना संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. एकूणच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांना पुन्हा एकदा ताणून धरलेले आहे. भाजप आणि संघ यांच्यातील नाते नेमके कोणत्या पातळीवर आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. पुढील काही दिवसात या वक्तव्याचा राजकीय घडामोडींवर नक्कीच परिणाम होणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.